नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज। आज आपण आलो आहोत कुडण या ठिकाणी आणि आपण पाहू शकतात की गेल्या 4 ते 5 दिवसा अगोदर या पालघर जिल्ह्याला पूर्ण रेड अलर्ट होता, पावसाचा फटका झाला होता आणि या पावसामध्ये अनेक ठिकाणी नुकसानी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आले आहोत, आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघू शकतात की हे या शेतामध्ये असलं पूर्ण केळीचं हे पीक नास्तानुक झालेलं आहे आणि या पावसाचा फटका मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। आपण बघू शकतात की संपूर्ण केळीचं हे झाड मात्र खाली पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लागलेलं पीक ते सुद्धा आता पाण्याखाली गेलेलं आहे आणि या ठिकाणी खूप मोठी नुकसान झालेली आहे। आपण जाणून ठिकाणी हे पूर्ण नुकसान झालेलं आहे ते आपल्यासोबत आहेत मंडळी, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। काका, तुमचं नाव काय आणि तुमचं किती प्रमाणामध्ये हा नुकसान झालेलं आहे त्याचं सविस्तर माहिती। अनिल मोरेश्वर म्हात्रे, राहणार कुडण आणि मी शेतीच करतो। माझा दुसरा कुठलाही त्याच्या व्यतिरिक्त व्यवसाय नाही आहे आणि मी स्वतः मेहनत करतो, असं काही नाही, मजूर वगैरे क्वचित असतो। आणि हे जवळजवळ 2 एकरची लागवड होती माझी आणि 650 आपण लागवड करतो एका वेळेला, त्याच्यानंतर 3-3, 4-4 फुटवे होऊन ती आपण रोप वाढवतो, तर कमीत कमी 2000 झाडं असणार त्याच्यातली। म्हणजे नक्की कोणकोणत्या फळबागांची या ठिकाणी नुकसान झालेले आहे? आता मी फक्त केळीबद्दल बोलतो आहे। मग 2000 झाडापैकी जर 80% गेलं म्हणजे साधारणतः 1500 झाडं 1600 झाडं नुकसान झालेलं आहे। आणि जी झाडं उभी दिसत आहेत ना, ती पण कमकुवत झालेली असतात, ती न तग धरत नाहीत, थोड्याशा हलक्या वाऱ्याने सुद्धा ती अंग टाकून देतात आणि त्यांना जर घड लागले तर तितकेसे घड ते फायदेशीर नसतात। आणि या व्यतिरिक्त म्हणजे नारळ, आंबा आणि काजूचं पण झाडाचं आणि शेगवा याचं पण नुकसान झालेलं आहे। आणि मुख्य म्हणजे माझा जो उदरनिर्वाह चालतो हा निव्वळ शेतीवर चालतो, मला दुसरं कुठलीही नोकरी किंवा कुठलाही जोडधंदा कुठलाही व्यवसाय नाही आहे। आणि माझ्या 2 मुली आहेत, त्यांच्या संसारामध्ये आहेत, मला मुलगा नाही, त्यामुळे मला स्वतःला जेव्हा मी मेहनत करेल तेव्हाच माझा पोट भरू शकतो मी। आणि आता हे केळीचं उत्पन्न असं आहे की एकदा लागवड केल्यानंतर 11 महिन्यानंतर त्याला घड येतो आणि तो घड व्हायला 3 महिने अजून लागतात, म्हणजे साधारणतः 14 ते 15 महिन्याचंही उत्पन्न असतं। म्हणजे जर आता ही पुन्हा लागवड जर केली तर मला कमीत कमी 15 महिने तरी हातामध्ये उत्पन्न येणार नाही आहे आणि हे संपूर्ण उद्ध्वस्तच झालेलं आहे। त्यामुळे साधारण पुढचे 15 महिने मला हा बिकट प्रश्न आहे माझ्यासमोर की आर्थिक फटका इतका आहे की घर खर्च कसा सांभाळायचा आणि आपला उदरनिर्वाह कसा करायचा। आतापर्यंत मला सांगा, ज्या वेळेस तुमची ही नुकसान झाली आहे त्यावेळेस तुम्ही संबंधित अधिकारी किंवा तुमच्या गावातले सरपंच, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे तशी रिसर तक्रार किंवा त्यांच्याकडे ही बाब निदर्शनात आणून दिलेली आहे का? हां, त्यावेळेला काय झालं होतं की 3 दिवस बिलकुल फोनच लागत नव्हते, त्यामुळे 3 दिवस कोणाला कॉन्टॅक्ट करू शकलो नव्हतो। परंतु जे ग्रामपंचायत सदस्य आहेत वार्डमधले राहुल ठाकूर, त्यांचा स्वतःहून मला फोन आला होता आणि ते स्वतः पाहायला आले होते। त्यानंतर त्यांनी ही घटना तलाठ्यांना सांगितली, तलाठ्यांचा पण मला तसा फोन आला होता, पण तलाठ्यांचा फक्त फोन आला की पाहणी करून गेले? फक्त फोन आला होता, पण कृषी अधिकारी योगेश साळुंके यांचा स्वतःचा फोन आला होता आणि मला त्यांनी स्वतःने सांगितलं तर मी येऊन पाहणी करून जाईल, मला फोटो पाठवा, त्यांना कागदपत्र काही सबमिट कर, त्यांनी ते थोडंसं सांगितलं होतं, ते मी रिसर्च केलं आणि ते पण स्वतः येऊन पाहणी करून गेले। पण फक्त त्यांच्यासोबत फक्त राहुल ठाकूर जे आहेत सदस्य हेच आले होते। म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी ह्या सर्व पाहणी किंवा सर्वे करण्यासाठी कृषी अधिकारी आणि राहुल ठाकूर जे तुम्ही म्हणता सदस्य, ते दोघांनीच फक्त पाहणी केलेली आहे? दोघांनीच पाहणी केलेली आहे। आणि पोलीस पाटील जे आहेत त्यांचा सतत कॉन्टॅक्टमध्ये होते ते माझ्याशी, आणि ते कामात बिझी असल्यामुळे येऊ शकले नाही असं त्यांनी सांगितलं आणि बाकीचं तसं कोणाचं सहकार्य मिळालेलं नाही आहे। आपल्या गावाचा प्राथमिक नागरिक म्हणून आपण ज्याला सरपंचाला आपण म्हणतो आणि सरपंच या गावाचा प्रथम नागरिक असतो, मग अशा वेळी सरपंचाने तुम्ही या ठिकाणी स्वतः येऊन पाहणी केलेली आहे? नाही, अजून तरी नाही आहे, अजून तरी नाही आहे। फक्त 2-3 व्यक्तींनीच पाहणी केलेली आहेत, एक कृषी अधिकारी योगेश साळुंके आणि ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर। म्हणजे आतापर्यंत एकंदरीत पाहिलं जातं की या ठिकाणी एवढ्या मोठ्या नुकसानीमध्ये फक्त कृषी अधिकारी आणि राहुल ठाकूर जे सदस्य या ग्रामपंचायतचे आहेत त्यांनीच या ठिकाणी थेट येऊन पाहणी केलेली आहे। मात्र या ठिकाणी सरपंच तसंच ग्रामसेवक आणि तलाठी यांनी मात्र स्वतः एक जबाबदारी घेऊन या ठिकाणी आलेले नाहीत असा हा यांचा आरोप होत आहे। तसे त्यांचे बंधूसुद्धा आहेत, त्यांचीसुद्धा या ठिकाणी नुकसान झालं आहे, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणाल, तुमचं किती नुकसान झालेलं आहे आणि आतापर्यंत कितीचं नुकसान झालं, म्हणजे आर्थिक तुम्हाला जो फटका बसलेला आहे त्याच्याबद्दल मला सविस्तर माहिती द्या। हां, माझं नाव कल्पेश म्हात्रे, माझं पण जवळजवळ 400 ते 500 केळीची लागवड होती आणि त्याच्यामध्येच सर्व नुकसान झालेलं आहे आणि शेगव्याची 2-3 झाडं पडलेली आहेत माझी। आतापर्यंत मग पाहणी करताना कोणकोणत्या गोष्टीची तुम्ही याच्यामध्ये मेन्शन केलं आहेत की कितीची नुकसान झालेली आहे, याचं काय सविस्तर काय तुम्ही त्यांच्याशी अधिकाऱ्याशी बोललेले आहेत का? हो, कोण योगेश साळुंके साहेब आले होते कृषी अधिकारी, त्यांच्याशी भाऊ आणि मी दोघं पण बोलणी झालेली आहेत
तर त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या वडिलांचं आधार कार्ड आणि बँक अकाउंटचं झेरॉक्स वगैरे पाठवून द्या. त्याप्रमाणे मी त्यांना ते पाठवून दिलेलं आहे. सध्या तरी ही जी नुकसान झालेलं आहे फक्त एकच उदरनिर्वाहाचं साधन तुमचं आहे की अजून व्यवसाय काय? नाही मी नोकरी करतो आणि नोकरी करून हा व्यवसाय करतो. आता वाडी आहे तर सोडून चालत नाही, म्हणून मी केळीची लागवड केली होती. म्हणजे एकंदरीत ज्या ठिकाणी आपण जे काही मोबदला मिळणार होता ह्या फळबागेतून, तो फळबाग मात्र या पावसाच्या पाण्यामध्ये पूर्ण नास्तांतून झालेले आणि खूप मोठ्या प्रमाणे हा आर्थिक नुकसानचा फटका मात्र या कुटुंबाला लागलेला आहे. काही ग्रामस्थ मंडळीसुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय म्हणाल या संपूर्ण परिस्थितीनुसार? नाही, भयंकर आहे. म्हणजे जवळजवळ 80% सांगितलं, म्हणजे भरपूर हे नुकसान झालेली आहे त्यांची आणि त्याची भरपाई तर दिलीच पाहिजे सरकारने असं मला वाटतं. हेक्टरीप्रमाणे जे आहे ते हेक्टरीपेक्षा जे 22,000 रुपये सांगितलेले आहेत तो मोबदला चालणारसुद्धा नाही त्यांना. त्याच्यापेक्षा जास्ती मोबदला यांना दिला पाहिजे आमच्या मते. कारण नुकसान एवढी झालेली आहे की सगळ्याच केळी नासधूस झालेल्या आहेत. ज्यावेळेस हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही मदतीला आले होते का? आम्ही नंतर आलो, बघायला आलो, शेतकरी म्हणून, मित्र म्हणून. आम्ही मदत तर काय करू शकत नव्हतो याच्यामध्ये, कारण पडल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. फक्त आता ना त्यांना काहीतरी मिळावं यासाठी आम्ही मदत करू शासनामार्फत, आणि मिळायला पाहिजे. कारण काय फार नुकसान आहे. तसं बघायला गेलं ते 5-6 लाखाच्या वरती त्याचं नुकसान आहे. आणि त्याला आता पावसाळा आहे, आता त्याला सध्या लागवड पण करता येणार नाही. 4 महिने थांबून नंतर लागवड होईल नवीन, आणि त्याच्यानंतर 14 महिन्यांनी त्याला पीक चालू होईल. म्हणजे त्यांचं नुकसान भरपूर आहे. 2 वर्ष. हां, बाजूला अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या डोळ्यातील अजूनही मदतीची आस आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मोबदला देण्याचे आदेश जाहीर केले आहेत. मात्र प्रश्न असा आहे की हे आदेश प्रत्यक्षात या शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार? पालघर तालुक्यातील कुडण गावातील शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो केळीचे झाडे तसेच आंबा, फणस, नारळ आणि इतर फळबागांना अतिवृष्टीने नष्ट झाले आहेत. वर्षभराची मेहनत काही तासांच्या पावसात वाहून गेली. आता या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार का, की पुन्हा एकदा कागदोपत्री प्रक्रिया, पंचनामे आणि प्रतीक्षेच्या चक्रातच त्यांना अडवून राहावे लागणार? कारण शेतकऱ्यांच्या आश्वासनांनाही नाही तर वेळेवर मिळणाऱ्या मदतीची गरज आहे. नुकसान भरपाई वेळेत मिळावी तरच तो पुन्हा नव्याने उभा. तोवर बघूया की शासन शेतकऱ्यांच्या मदतीला धावते का, की फक्त कागदावरती हा विकास आणि हा आराखडा दाखवते. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्या न्यूजसाठी सिद्धेश जाधव, बोईसर.